नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आत्ता वाजले रात्रीचे 9. आजचा आपला दिवस हा पूर्ण सुरतमध्येच गेलेला आहे. वापस आम्हाला रूमवर यायला 8 वाजले होते. तर मित्रांनो, आता आपण निघालोय जराशे बाहेर. विशेष म्हणजे जो माझ्या कायम सोबत असतो, आता स्वप्नील वाघ, तर त्याचा आज बड्डे आहे मित्रांनो. तर आपण आता रूमवर बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. त्यासाठी आपण केक आणायला चाललेलो आहे आता. तर मित्रांनो, चला आता पाहूया केक. आणि मला केक घेऊ तर तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर दिसतील. कारण इथून पुढचे व्हिडिओ सगळे आता गावाकडचे राहतील, कारण दिवाळीच्या सुट्टीसाठी गावाकडे जायचं आहे. हे पहा मित्रांनो, इथं सर्व केक ठेवलेले आहेत. केक तर दिसायला एका जडी घेतं, पण आता कोणता घ्यावा ते पण डोकं चला. तर आता आपण चॉकलेटचा केक घेणार आहोत मित्रांनो, कारण तो खायला पण एकदम टेस्टी लागतोय. खूप छान केक भेटतात मित्रांनो इथं, कारण आम्ही नेहमी इथूनच केक घेतो. हे पहा, त्याने नाव वगैरे टाकून लगेच आपल्याला केक पॅक करून दिलेला आहे 2 मिनिटात. केकवाले काकांना बाय बाय करून निघालो मी लगेच तिथून. आपला कार्यकर्ता मला केक घेऊन बाहेर असतो, गाडी घेऊन तयारच होता. मग त्याला म्हणलं चला आता मार हँडल. एवढी गर्दी होती तरी पण भाऊने आपल्या ऑपोजिट साईडनेच गाडी घेतली. त्याला म्हटलं भाऊ चल लवकर, नाही तर आपला बड्डे बॉय जाईन झोपून त्यावर. आज तर दिवसभर आम्ही सोबत होतो बरं का, पण बड्डे सेलिब्रेट करायलाच आम्हाला वेळ नाही भेटला, कारण पूर्ण दिवस तिकडे सुरतमध्येच गेला. येताना पण वाटलं ट्रेन सुटती काय, आम्ही डायरेक्ट इकडे रूमवर आलो. आता म्हटलं चला बड्डे सेलिब्रेट करून घेऊ, आता जरासं निवांत झालं आहे. हे पहा मित्रांनो, वापी स्टेशन रोडचा हा रात्रीचा व्ह्यू आहे. सहसा आम्ही रात्रीचं बाहेर पडतच नाही बरं का, हे काही कामानिमित्तच बाहेर येतो, नाहीतर काय जेवण केलं की डायरेक्ट झोपायचं, कारण दिवसभर जरा दमलेलो असतो. चला मित्रांनो, आता आपण डेअरीमधून दूध घेऊ. भाई 30 हो गया ना 50 बराबर, और कुछ 50 एडवांस देते हो तो 1000। तर चला मित्रांनो, आता आपण दूध घेतलेलं आहे, कारण सकाळी 4ला दूध लागतं. आणि आम्ही रूममध्ये 6 जण आहेत, पण सगळ्यांची शिफ्ट ही वेगवेगळी आहे. काही फर्स्ट शिफ्टला जाते तर काही जनरलला जाते. तर हे बा, आपला अमोलदादा तर गाडी घेऊन उभाच होता मला येस्तोवर. तो मला चला आता आवर, मला उद्या सकाळी फर्स्ट शिफ्ट आवरावं लागेल पटकन. तर आम्ही मग डायरेक्ट निघलो रूमकडं. हे बा मित्रांनो, युवर शाईन टाऊनमध्ये आपली 10व्या फ्लोअरला रूम आहे. आणि मित्रांनो, एक सांगायचंच राहिलं तर स्वप्नील आणि मी आम्ही दोघं पण सोबतच कॉलेज केलं. B.Pharmला आम्ही सोबत होतो. आणि कॉलेज झाल्यानंतर आम्ही इंटरव्ह्यू दिला, आणि इंटरव्ह्यूला पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये दोघांचं पण सिलेक्शन झालं. आणि मॅकलॉड्समध्ये दोघांनी सोबत ट्रेनिंग घेतली, आणि जो फायनल इंटरव्ह्यू असतो प्लांटचा इंटरव्ह्यू, त्या प्लांटच्या इंटरव्ह्यू दोघांचं पण एकाच प्लांटला सिलेक्शन झालं. त्यामुळं आम्ही आता सोबतच ड्युटीला आहोत. तर मित्रांनो, आता आपण इथून लिफ्टने वरती जाणार आहोत 10व्या फ्लोअरला. तर 10व्या फ्लोअरला रूम आहे आपली. हे बा, ही समोरची रूम. आम्ही आलो तर बाकीचे कार्यकर्ते काय आमची वाटच पाहत होते. आल्यानंतर काय लगेच मग आम्ही केक कापून घेऊ म्हटलं. दूध काढून साईडला ठेवलं आणि लगेच केक घेतला. तर केक ठेवायला काय स्टूल वगैरे काही नव्हता, डायरेक्ट म्हटलं बसा खाली मांडी घालून डायरेक्ट केक कापून घेऊ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. तर चला मित्रांनो, बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आत्ताच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. जय महाराष्ट्र.